Hello students, in today's lecture we are going to discuss about this 25 MCQ test जी आत्ता रिसेंटली आपण 25 MCQ ची एक जी टेस्ट घेतली होती. सो ते जे क्वेश्चन आहेत, काहींना क्वेश्चन रीड करायला थोडासा वेळ लागला, काहींना ते क्वेश्चन अंडरस्टँड करायला थोडासा वेळ लागला, किंवा MCQ मध्ये बऱ्याच वेळेला बरेचसे जे MCQ असतात ते सिमिलर असतात पण त्यांच्यामध्ये थोडासा काहीतरी एक डिफरन्स असतो आणि तो ओळखायचा कसा, ह्याच्यासाठी आपण आजच्या लेक्चरमध्ये ह्या 25 MCQचं सोल्युशन पाहणार आहोत आणि ऑप्शन काय आहेत. चला वन बाय वन पाहतो आपण. तुमच्याकडे जर सपोज ती टेस्ट असेल तर तुम्ही त्याचे क्वेश्चन सायमल्टेनियसली हे लेक्चर ऐकता ऐकता पाहू शकता. द फर्स्ट क्वेश्चन वॉज द मोस्ट लाइकली मेथड used to determine the ultrastructure of cell organelle is. क्वेश्चन काय होता आपला, द मोस्ट लाइकली मेथड, खाली दिलेल्या ऑप्शन पैकी सर्वात जास्त लाईक केली गेलेली मेथड किंवा सर्वात जास्त वापरली जाणारी मेथड कोणती, कशासाठी, टू ऑब्झर्व दी अल्ट्रास्ट्रक्चर. अल्ट्रास्ट्रक्चर आलाय, अल्ट्रास्ट्रक्चर आपण याच्या अगोदर पाहिला होता. जर तुम्ही इच अँड एव्हरी लेक्चर व्हिडिओ केअरफुली पाहिले तर सर्व MCQचे सर्व आन्सर जर केअरफुली लेक्चर पाहिले असेल तर आपल्याला डेफिनेटली येतील. आपल्याला वर्ड गेला होता तो होता अल्ट्रास्ट्रक्चर. इथून पुढेही लक्षात ठेवणार आपण. अल्ट्रास्ट्रक्चर मीन्स व्हॉट, इट इज द मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ दॅट सेल, सेल ऑर्गनल और एनी अदर ऑर्गॅनिझम. जिथे कुठे अल्ट्रास्ट्रक्चर येणार म्हणजे काय तो, की त्याला जर आपण अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व केलं तर त्याचा मायक्रोस्कोपिक स्टडी करताना अल्ट्रास्ट्रक्चर म्हणतो त्याला. आता मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, एक सिंगल सेल असेल, एक सेल सोडून द्या, एक सिंगल सेल छोटी साईजची असते ती तर आपण अगदी नेकेड आईजने पाहू शकत नाही, त्यासाठी आपल्याला कोण पाहिजे, मायक्रोस्कोप. सो जेव्हा हा मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर कन्सिडर केला जातो, मायक्रोस्कोपच्या साह्याने त्याचं स्ट्रक्चर चेक केलं जातं, त्याला म्हणतात अल्ट्रास्ट्रक्चर. सो अवर फर्स्ट क्वेश्चन वॉज which of the following is most likely method to observe the ultrastructure of cell organelle is. सेल ऑर्गनलला जर ऑब्झर्व करायचं असेल तर खालीलपैकी सर्वात अगदी फेमस किंवा मोस्ट अडॅप्टेड असा कोणता आहे ऑप्शन. पहिला सांगितलं ऑचो रेडिओग्राफी, रेडिएशन वगैरे पास करून आपल्याला तशा टाईपने त्याचं अल्ट्रास्ट्रक्चर नाही दिसत, सो फर्स्ट ऑप्शन नाही. सेकंड मायक्रो डिसेक्शन. डिसेक्शन आता तुम्हाला 11-12ला प्रॅक्टिकलला डिसेक्शन बॉक्स येणार आहे, कट करायचं, त्याला कट करून मात्र आपल्याला सेल ऑर्गनलचं स्ट्रक्चर दिसणार नाही आहे, सो मायक्रो डिसेक्शन सुद्धा ऑप्शन नाही आहे. थर्ड आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. इलेक्ट्रॉन, आता पहा अगदी पहिल्या लेक्चरमध्ये आपण मायक्रोस्कोपचे टाईप पाहिले, सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, वन इज लाईट मायक्रोस्कोप अँड वन मोर इज देअर, इट इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे मायक्रोस्कोप का आले, त्यांची जी काही इमेज पॉवर आहे, म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप असेल तर ते 100 पर्यंत थोडेसे झूम होऊन दिसतील, सपोज कंपाऊंड असेल तर 1000-10,000 पर्यंत जातील. लाईट मायक्रोस्कोपचा बेनिफिट असा होता की बीम ऑफ लाईट पास केली जाते आणि प्रॉपर स्टडी होतो, आणि जो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतो ते मात्र हायर अमाऊंटमध्ये रिझोल्युशन दाखवतात. मग मला सांगा, ती एक सिंगल सेल एका निडलच्या पॉईंटवरती एवढ्या लाखो करोड सेल, त्या सेलच्या आतमधलं सेल ऑर्गनल त्याचं अल्ट्रास्ट्रक्चर स्टडी करायचं आहे. मग सिंपल आणि कंपाऊंडची गरज आहे का, असली तरी त्याचा वापर होणार नाही. सो द करेक्ट ऑप्शन इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. मग याचं करेक्ट ऑप्शन येणार आहे इट्स सी. क्वेश्चन रीड करा, समजून घ्या, चारही ऑप्शन एकदा वाचा. बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याला ऑप्शन माहिती असतो, तो दिसला की आपण पटकन मार्क करतो आणि नेक्स्ट क्वेश्चनला जातो. असं चुकूनही करायचं नाही. बऱ्याच वेळेला दोन सिमिलर दिसणारे आणि हलकासा डिफरन्स असणारा असाही ऑप्शन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. इट्स अ फर्स्ट MCQ. सेकंड, युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम वेर फर्स्ट डिस्कवर्ड बाय. सर्वात पहिल्यांदा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमला कुणी डिस्कवर केलं, सर्वात पहिल्यांदा सापडणारा तो मायक्रो ऑर्गॅनिझम, ह्याचा स्टडी करणारे कोण होते, रॉबर्ट हुक, पहिलं ऑप्शन. प्रेस्ली,
दुसरे सायंटिस्टचं नाव दिले पाश्चर, तिसरे सायंटिस्ट आणि चौथे आहेत लिव्हनहॉक. आता याच्यापैकी 2 नावं तुम्हाला फॅमिलियर आहेत आणि 2 मात्र थोडीशी अननोन आहेत. लुईस पाश्चर, तुम्ही वॅक्सिनच्या संदर्भात त्यांचं नाव ऐकलं असेल. हिओ प्रिस्ली आहे, ते नाव गेलेलं नाही आहे. राहिले 2 ऑप्शन, म्हणजे 50-50 तर झाला आपला. क्वेश्चन समजला काय? सर्वात पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करणारे खालीलपैकी कोण? 2 नाही आहेत, त्याच्याशी रिलेटेडच नाहीत. राहिले 2, रॉबर्ट हुक अँड लिव्हनहॉक. आता आपल्याला हे माहिती आहे, हू डिस्कवर्ड द सेल फर्स्ट? रॉबर्ट हुक. इयर काय? 1665. आणि म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगते की सायंटिस्टची नावं, त्यांच्यासमोर ब्रॅकेटमध्ये त्यांचं इयर आणि त्यांनी काय डिस्कवर केलं, त्यांची डिस्कवरी पुढे डॅश करून त्यांची डिस्कवरी लिहायला चालू करा. त्याचे सेपरेट जर पॉसिबल झालं तर नोटबुक तयार करा. अदरवाईज नॉर्मल जी आपल्याकडे बुक असते त्याच्या स्टार्टिंगला जे काही नोटबुक स्टार्टिंगला जे काही पेजेस असतात ते किंवा शेवटच्या पेजेसवरती ह्यांची लिस्ट तयार करायला सुरुवात करा. ह्या वर्षी आणि नेक्स्ट इयर असे टोटल मिळून जेवढे सायंटिस्ट जमा होतील ह्या सर्वांना आपल्याला लर्न करायचे. आणि लर्न करण्यासाठी इफेक्टिव्ह मेथड अशी असते, रीड करा, ऐका, लिहून काढा. लिहून काढल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवायला इझी जातं. मग आता मला असा प्रश्न पडला की रॉबर्ट हुक म्हणावं का लिव्हनहॉक, कारण दोन्हीही सेलशी रिलेटेड आहेत. रॉबर्ट हुक यांनी जेव्हा ती सेल ऑब्झर्व केली तेव्हा ती डेड सेल होती. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं माहिती? युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग फॉर्मॅटमधला, आणि मायक्रोस्कोपिक म्हणजे मायक्रोस्कोप इन्व्हेंट करून मग त्याचा शोध लावणारे ते होते लिव्हनहॉक होते. म्हणजे मला त्याच्यासाठी त्या सायंटिस्टची नावं आणि त्यांनी एक्झॅक्ट काय काम केलं हे माहिती असणं गरजेचं आहे. सो सेकंड MCQ काय सांगितलं आपण? लिव्हनहॉक, ही वॉज द फर्स्ट पर्सन हू डिस्कवर द स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. लिव्हनहॉक नाव लक्षात ठेवत आहे. तिसऱ्या MCQ कडे येऊयात. ओमनीज सेल्युला ई सेल्युला, that is new cells arises from the pre-existing cell and this statement is given by, I guess second lecture मध्ये itself आपण ही फ्रेज लिहिली होती. आपण सांगितले लॅटिन मध्ये ही फ्रेज वापरली जाते. इट इज ओमनिस सेल्युला ई सेल्युला. अगदी सिंपल क्वेश्चन होता हा की हे स्टेटमेंट कुणी दिलं याचा मिनिंगही माहिती पाहिजे. कधी कधी फक्त हे दिलं जातं आणि याचा मिनिंग काय आहे खाली 4 ऑप्शन देतात. एव्हरी सेल अरायझेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. तिथे आपण असंही एक्झाम्पल दिलं की जेव्हा आपले ग्रँड पॅरेंट्स आहेत त्यांच्यामुळेच तर आपले पेरेंट्स फॉर्म झाले आणि आपल्या पेरेंट्समुळे आपण अस्तित्वात आहोत. आपलं अस्तित्व का हे कोण सांगते? कारण आपले पेरेंट्स आहेत. ते कसे आले? कारण ग्रँड पेरेंट्स आहेत. ते कसे आले? त्यांचे ग्रेट ग्रँडफादर किंवा मदर असेल त्यांच्यापासून आले. सेम आता आपण आहोत, पण पहिली सेल ही त्याच्या अगोदर अस्तित्वात असणाऱ्या सेल पासूनच फॉर्म होते. आणि कशी? तर बाय सेल डिव्हिजन. मेथड कोणती? सेल डिव्हिजन. आता हे माहिती आहे आपल्याला, एव्हरी सेल अंडरगोज द डिव्हिजन, देन ओनली देर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल्स. पण त्या 2 डॉटर सेल तयार होण्यासाठी पहिल्यांदा कोण असलं पाहिजे? पहिल्यांदा अस्तित्वात असणारी म्हणजे प्री एक्झिस्टिंग सेल इज इम्पॉर्टंट. मग असं स्टेटमेंट कोणी दिले? ऑप्शन्स शिडेन अँड श्वॉन. ह्या दोघांची नावं गेली आपल्याला. शिडेन अँड श्वॉन. शिडेन कोण होते? बॉटनिस्ट होते. आणि श्वॉन कोण होते? झुऑलॉजिस्ट होते. ह्या दोघांची नावंही घेतली. कधी कधी ते बॉटनिस्ट आहेत का झुऑलॉजिस्ट आहेत असेही क्वेश्चन विचारले जातात. लक्षात कसं ठेवलं होतं आपण? हे दोन्ही नेहमी पेअरमध्ये येतात, शिडेन अँड श्वॉन. श्वॉन ह्याला जर तुम्हाला लक्षात ठेवलं तर श्वॉन म्हणजे डॉग असं कन्सिडर करतो. डॉग ॲनिमलमध्ये आला. मग श्वॉन यांना ठेवूयात आपण झुऑलॉजी जी असते ती, आणि त्याचा स्टडी करणारे झुऑलॉजिस्ट. शॉन झुऑलॉजिस्ट. मग पहिले जे शिडेन होते ते कोण झाले? बॉटनिस्ट झाले. मग ह्यांनी काय केलं? यांनी हे बॉटनिस्ट आणि झुऑलॉजिस्ट आहे ना, त्यांनी त्यांचा स्टडी केला. दुसरे आहेत रुडॉल्फ वर्शॉ, ह्यांच्याबद्दल बोलूयात आपण. त्याच्यानंतर होते रॉबर्ट ब्राउन आणि रॉबर्ट हुक. मला असं वाटतं रॉबर्ट हुक त्यांनी पहिल्यांदा सेल मेम्ब्रेन, हनीकोम लाईक स्ट्रक्चर ते सांगितलं. रॉबर्ट ब्राउन त्यांनी न्यूक्लियसला डिस्कवर केलं होतं. हू डिस्कवर्ड द न्यूक्लियस फर्स्ट? रॉबर्ट ब्राउन. म्हणजे 4 ऑप्शन तुम्ही वेगवेगळे जर केअरफुली रीड केले तर त्या 4 ऑप्शननुसार 4 नवीन क्वेश्चन तयार होतात. आणि तुम्ही एकदा का अशा पद्धतीने स्टडी करायला सुरुवात केले, जेवढे मॅक्सिमम MCQ सॉल्व करणार तेवढा तुमचा डिटेल स्टडी होतो. म्हणजे तुम्हाला MCQ समजले ना, तुम्ही थेरोटिकल पेपरमध्ये जे काही सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतात अगदी इझिली अटेम्प्ट करू शकता. डिफिकल्ट काय असतं सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह पैकी? ऑब्जेक्टिव्ह डिफिकल्ट असतं.
बऱ्याच स्टुडंटला असं वाटतं की अरे ऑब्जेक्टिव्ह सोपे आहेत, 1 2 3 4 करा, 10 20 30 40 करा, किंवा जय मातादी करतात, कोणताही टिक करतात, आणि रँडमली कधी कधी लक एवढं चांगलं असतं की करेक्ट येतातही. पण व्हॉट अबाउट जर एखादा रॉंग आला तर नीटमध्ये एक जर रॉंग आला तर तुमचे जेवढा स्कोर आहे तर एकाला निगेटिव्ह मार्किंग असते, 1 मायनस. करेक्ट आला तर 4 मार्क्स भेटणार, पॉकेटमध्ये आले. पण जर तुम्ही चुकीचे अटेम्प्ट केले तर मार्क्स रिड्यूस होत जातात, निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे MCQ समजले पाहिजे. बाय शिरेन अँड शॉन यांनी सेल थिअरी प्रपोज केली होती. ठीक आहे, मॉडर्न सेल थिअरीमध्ये हे तिघे जण आले, त्यांच्याबरोबर कोणाला होता, हा रुडॉल्फ वर्शॉ. आणि हेच असे आहेत पर्सन की त्यांनी हे स्टेटमेंट सांगितलं. सो हे स्टेटमेंट सांगणारे कोण आहेत, ते होते आर वर्शॉ म्हटलं जातं किंवा रुडॉल्फ वर्शॉ म्हटलं जातं. पहिले शिरेन आणि शॉन बॉटनिस्ट आणि झुओलॉजिस्ट होते. त्याच्यानंतर रॉबर्ट हुक होते, त्यांनी फर्स्ट सेल 1665 मध्ये डिस्कवर केली. रॉबर्ट ब्राउन जे होते त्यांनी न्यूक्लियस डिस्कवर केला. मग राहिले आर वर्शॉ. सो द करेक्ट ऑप्शन इज बी. जाऊया थर्ड क्वेश्चनकडे. व्हॉट इज ट्रू अबाउट जेनेटिक मटेरियल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. पहिल्यांदा हा क्वेश्चन कशावरती बेस्ड आहे, हा क्वेश्चन आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. त्यांनी विचारले व्हॉट इज ट्रू अबाउट जेनेटिक मटेरियल. मग आपल्याला आठवलं पाहिजे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल कोणत्या फॉर्ममध्ये असतं. आपण पाहिलं होतं, प्लाझमिड्स असतात, न्यूक्लियोइड फॉर्म असतात, राईट. खाली ऑप्शनकडे जाऊयात. दे लॅक्स हिस्टोन. आता पहिल्यांदा मला हे समजलं पाहिजे की हिस्टोन आहेत काय. 10th मध्ये तुम्हाला हिस्टोन हा वर्ड होऊन गेला. हिस्टोन हे प्रोटीन आहेत जे DNA मध्ये पाहायला मिळतात. DNAच्या ज्या स्ट्रँड असतात, ह्या स्ट्रँड तयार होताना त्या हिस्टोन प्रोटीनच्या भोवती DNA रॅप होतात. म्हणजे हा हिस्टोन प्रोटीन कुणामध्ये दिसणार आहे, DNA मध्ये. DNA जेनेटिक मटेरियल कुणाच्या फॉर्ममध्ये सापडतं, प्रोकॅरियोटिक सेल का यूकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल. म्हणजे डेफिनेटली प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA नाही, म्हणजे DNA नाही म्हणजे हिस्टोन प्रोटीन सुद्धा प्रेझेंट असणार नाही. नसणे म्हणजे लॅक्स ऑफ हिस्टोन प्रोटीन, म्हणजे हे करेक्ट आहे. नॉट एन्व्हलोप्ड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन, अगेन ट्रू. प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेलचं डिफरन्शिएटिव्ह एक लेक्चर पाहिलं होतं. सर्वात बेसिक डिफरन्स काय आहे तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये विदाउट मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स दिसतात, तर यूकॅरियोटिकमध्ये वेल डेव्हलप आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल दिसतात. मग आता त्यांनी सेकंड ऑप्शनमध्ये काय सांगितलंय, दे काय सांगितलेत आपल्याला, नॉट एन्व्हलोप्ड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन. मग न्यूक्लियस असेल तर त्याच्या भोवती न्यूक्लिअरचा एन्व्हलोप दिसणार आहे का. एन्व्हलोप म्हणजे काय, त्याच्या भोवतीचं कव्हरिंग. जसं हा असेल, मग हा जो आहे इनर आणि आउटर, त्याला एकत्रित काय म्हटलं जातं, इट्स अ इनर मेम्ब्रेन. आणि हा आउटर मेम्ब्रेन, ह्यांना एकत्रित काय म्हणायचं, एन्व्हलोप. असं स्ट्रक्चर कोणामध्ये दिसतात, यूकॅरियोटिक. म्हणजे डेफिनेटली हे प्रोकॅरियोटिकमध्ये नाही. तिसरं, कंपोज्ड ऑफ सिंगल सर्क्युलर DNA मॉलिक्यूल. DNA सारखा मॉलिक्यूल अशा फॉर्ममध्ये असतो. इव्हॉल्ड फॉर्ममध्ये असतील तर ते DNA कसे आहेत, ते हिस्टोन प्रोटीनच्या भोवती रॅप झालेल्या अशा फॉर्ममध्ये दिसतात. आणि ह्यांच्यामध्ये मात्र काय दिसले, कंपोज्ड ऑफ कशाने तयार झालंय जेनेटिक मटेरियल, अ सिंगल सर्क्युलर DNA मॉलिक्यूल. कसे कॉइल्ड फॉर्ममध्ये असं गेले आपल्याला. मग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे, हिस्टोन प्रोटीन नाहीये का, येस नाहीयेत, म्हणजे पहिलं ऑप्शन आहे. त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेनला एन्व्हलोप नाही, ट्रू एन्व्हलोप नाही. कंपोज्ड ऑफ सिंगल सर्क्युलर, त्यांच्यामध्ये मात्र सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसलं होतं, आपण असं पाहिलंय. प्रोकॅरियोटिक सेलच्या नोट्स असेल त्याच्यामध्ये एकदा पहा, किंवा आपण लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये एकदा पहा. सो कंपोज्ड ऑफ सिंगल सर्क्युलर DNA, सो तो सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. मग जर तिन्ही करेक्ट असेल तर त्याच्यामधला कोणता निवडायचा, चौथा ऑप्शन आहे तिथे. द फोर्थ ऑप्शन इज ऑल ऑफ दिस. सो प्रोकॅरियोटिकमध्ये ह्या चारही गोष्टी दिसून येत नाही किंवा अशा पद्धतीने आहे. सो ऑप्शन इज डी. क्वेश्चन रीड करा, प्रत्येक ऑप्शन एकदा रीड करा आणि परत एकदा विचारत करा की ह्याच्यापैकी नक्की कोणता असेल. सपोज आता तिथे एखादा कुणीही स्टुडंट असेल, त्याला कळालं की हा हिस्टोन नाहीये, लॅक्स हिस्टोन म्हणजे हे ट्रू आहे, लगेच ते करायचं का नाही, शेवटच्या ऑप्शनपर्यंत जाऊन पोचायचं. सगळे ऑप्शन एकदा रीड करायचे, टॅली करून पाहिजे की मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन कोणता आहे. ही हळूहळू सवय आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता जर कमी मार्क्स आले ह्या MCQमध्ये तर लगेच डिमॉरलाइज होऊ नका. फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपल्याला कधीच आउट ऑफ मिळत नाहीत.
आपल्याला याच्यासाठी स्लोली, स्टेडीली, स्टेप बाय स्टेप एक एक स्टेप पुढे पुढे टाकायचा आहे. आणि जर तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने स्टडी केला तर तुम्हाला हायर स्कोअर करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. याच्यासाठी तुमचं डेडिकेशन आणि तुमचे एफर्ट मस्ट आहेत. तुम्ही एफर्ट घेता पण मी एफर्ट घेत नाही, तिथे माझे एफर्ट्स कमी पडले तेही चालणार नाही. किंवा मी एफर्ट्स घेते आणि तुमचे एफर्ट्स कमी पडले तर तेही चालणार नाहीत. आपल्याला कसे असले पाहिजेत हे दोन्हीकडून त्यांचे जे काही कॉर्डिनेशन आहे हे प्रॉपर बसलं पाहिजे. जे टॉपिक आहेत परत एकदा सांगते, एक सिंगल टॉपिक घ्या. आज मी लेक्चर नंबर सपोज 13 पाहिला, नोट्स लिहून काढा. लिहून झाल्यानंतर एकदा टेक्स्टबुक घ्या, त्याच्यामध्ये सपोज व्हॅक्युअल असेल तर त्याच्यामध्ये व्हॅक्युअल काय दिलं आहे, टीचरने एक्स्ट्रा काय सांगितलंय, दोन्ही पण एकदा पहा. म्हणजे दोन्ही पण आले, तुमच्याकडे टेक्स्टबुकचा पण मॅटर आला, तुमच्याकडे NCERT मधला पण मॅटर आला, प्लस नोट्स लिहून काढल्यामुळे एकाच टॉपिकवरती 3 वेगवेगळ्या पद्धतीने स्टडी झाला. आणि मग जाऊन त्याच्यावरती जर तुमच्याकडे काही बुक्स असतील आणि त्याच्यामध्ये MCQ असेल तर MCQ सोडवायचा प्रयत्न करा फक्त व्हॅक्युअलवरती. मग तुम्हाला कळेल की अच्छा हां आज आपला व्हॅक्युअल हा टॉपिक कंप्लीट झाला. असे सगळे सब्जेक्ट दिवसभरामध्ये एक एक छोटे छोटे टॉपिक घेत चला रे, म्हणजे तो स्टडी तुमचा पुढे प्रॉलिफरेट होईल, प्रोपोगेशन त्याचं वाढत जाईल. असंच जायचं आपल्याला स्लोली स्लोली. चला पुढे आहे 4th वन आहे ना, 1 2 3 4 5. प्रोकॅरियोटिक सेल्स आर जनरली कशा असतात ह्या, डॅश अँड मल्टिप्लाय डॅश दॅन द यूकॅरियोटिक सेल. हा प्रश्न मला असं वाटतं की प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक ह्यांच्या डिफरन्सवरती. मग ह्या कशा आहेत, पहिलं ते जनरली कशा आहेत, ऑप्शन सांगितलं आहे स्मॉलर अँड स्लोअर. स्मॉलर असतील का प्रोकॅरियोटिक सेल, येस, प्रोकॅरियोटिक सेल्स आर स्मॉलर दॅन द यूकॅरियोटिक सेल. म्हणजे पहिल्या फिल इन द ब्लँक्समध्ये कोण बसलं पाहिजे, स्मॉलर. मग पहिल्या फिल इन द ब्लँक्समध्ये स्मॉलर असतील असे ऑप्शन किती आहेत, 2. चला आता आपण काय वापरला, 50-50 ऑप्शन वापरला. 2 निघून गेले, चुकीचे ऑप्शन गायब झाले, फक्त 2 राहिले. ते 2 ऑप्शन कोण होते, पहिल्यामध्ये सांगितलं स्मॉलर अँड स्लोअर आणि 3rd ऑप्शन आहे स्मॉलर अँड फास्टर. पहिल्या फिल इन द ब्लँक्समध्ये स्मॉलर बसलाय. प्रोकॅरियोटिक सेल्स आर जनरली स्मॉलर अँड मल्टिप्लाय डॅश दॅन द यूकॅरियोटिक सेल. मी बोर्डवरती सांगते म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. ही असते आपली प्रोकॅरियोटिक सेल, ही असते यूकॅरियोटिक सेल. साईज आपण डिफरन्शिएटिव्ह पॉईंटमध्ये साईज पाहिली होती. हे सर्टन मॅक्स टू मॅक्स 1 मायक्रोमीटर पर्यंत असतात. हे मात्र यूकॅरियोटिक सेल त्यांची साईज त्याच्यापेक्षा सुद्धा हायर फॉर्ममध्ये दिसून येते. सो साईजमध्ये हे कसे आहेत, स्मॉलर साईज. ही मात्र कशी आहे, लार्जर साईज. पहिला पॉईंट कळाला नक्की ना. प्रोकॅरियोटिक सेल कशी आहे, सर्वात छोटी. हे प्रिमिटिव्ह लेवलचे सेल आहेत, ह्यांच्यापासून हळूहळू इव्हॉल्व डेव्हलप झालेत यूकॅरियोटिक सेल. ह्या डेफिनेटली साईजमध्ये यांच्यापेक्षा मोठ्या असतात. आता बोलूयात त्यांचा रिप्रोडक्शनचा रेट कसा. ही बिचारी एकटीच सेल, तीच डिवाइड होणार, तीच डायजेस्ट करणार, तीच रेस्पिरेशन करणार, तीच एक्सप्रेशन करणार. सो द रिप्रोडक्टिव्ह रेट इज हायर दॅन द यूकॅरियोटिक सेल. म्हणजे असा ऑप्शन कुठे आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला स्मॉलर पण मिळणार आहे आणि दुसरा फास्टर रेट सुद्धा मिळणार आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज सी. प्रोकॅरियोटिक सेल्स आर जनरली स्मॉलर, करेक्ट, and multiply faster as compared to the eukaryotic cell. So the correct option will be C. Next, mesosomes. Mesosome आले. Mesosomes are the infoldings of cell membrane. Prokaryotic cell ही आपली होती प्रोकॅरियोटिक सेल. ही अशा कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये अशी पाहिली होती पहा. त्याला 3 लेयर होते वेगवेगळे. एनव्हलप असेल, सेल मेम्ब्रेन असेल, ग्लायकोकॅलिक्स असेल, एक सपोज त्याला आपण टेल काढली होती. इथे आपण असे दाखवले होते पाहते. हे इनर जे आहेत ना, हे अशा फॉर्ममध्ये इनर फोल्डिंग हे मेसोसोम्स होते. मेसोसोम्स आर द इनफोल्डिंग्स ऑफ सेल मेम्ब्रेन विच कसे आहेत ते, पहिला आर प्रेझेंट इन बोथ प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल. नो, यूकॅरियोटिक सेलमध्ये मात्र हे असे मेसोसोम्सची गरजच नाही आहे. म्हणजे पहिला ऑप्शन डेफिनेटली काय असणार आहे. हे समजण्यासाठी मला प्रोकॅरियोटिक सेलचा स्टडी माझा असला पाहिजे. यूकॅरियोटिक सेल कशी आहे, सेल ऑर्गनल काय आहे, त्यांचं स्ट्रक्चरल पार्ट कसा आहे, म्हणजे यूकॅरियोटिक सेलचा सुद्धा मला स्टडी करता आला पाहिजे. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी येतील तेव्हा पहिली गोष्ट अशी कळेल, मेसोसोम हे फक्त आणि फक्त प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात. ट्रू. सो पहिला ऑप्शन अबॉर्ट झाला.
दुसरा, इट हेल्प इन सेल वॉल फॉर्मेशन. येस, आपण मेसोसोमचं फंक्शन पाहिलं होतं. हे सेल वॉल फॉर्म करायला हेल्प करतात. डीएनए रेप्लिकेशन अँड रेस्पिरेशन. नोट्समध्ये पहा, व्हिडिओ परत एकदा पहा, हा टॉपिक जिथे असेल तिथे तुम्हाला लक्षात येईल. मेसोसोमचे फंक्शन पाहिले, सेल वॉल फॉर्म करतात, डीएनएच्या रेप्लिकेशनसाठी मदत करतात, इवन रेस्पिरेशन करण्यासाठी सुद्धा मदत करतात. कुणामध्ये? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. म्हणजे हा दुसरा ऑप्शन करेक्ट आहे. पुढचंही पाहूयात. इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचा सरफेस एरिया वाढवत आहे. सेल वॉल फॉर्मेशनसाठी आहे किंवा सेल वॉलच्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या तिथे आहेत. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचा सुद्धा सरफेस एरिया याने वाढवू शकतो. बघा ना, हे फोल्ड रिजन आहेत. ह्यांना जर हे असे 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 अशा फॉर्ममध्ये होते, ह्यांना जर सरळ केले तर मला असं वाटतं की हा सरफेस एरिया नक्कीच वाढेल. आणि मग हे त्यांची सेल मेम्ब्रेन असेल, प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, हे वाढवण्यासाठी डेफिनेटली मदत करतात. बरं, तीनच गोष्टी दिल्या होत्या. हे दोघांमध्ये प्रेझेंट आहे का? प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिकमध्ये नाही. म्हणजे पहिला ऑप्शन कसा आपला याच्यामधला? द फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. दुसऱ्यामध्ये काय सांगितलं की अच्छा, सेल वॉल तयार करतात, डीएनए रेप्लिकेशनला मदत करतात आणि काय करतात? रेस्पिरेशनला. येस, हे करेक्ट वाटतंय. प्लाझ्मा मेम्ब्रेनचा सरफेस एरिया वाढवत आहेत, करेक्ट वाटतंय. म्हणजे त्यांनी 3 स्टेटमेंटपैकी सेकंड आणि थर्ड हे करेक्ट वाटतंय. ऑप्शन पुढे ए ऑप्शनमध्ये दिलाय फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड म्हणजे ए ऑप्शनच रॉंग झाला. फर्स्ट काय होता आपला? ऑप्शन असा आहे, फर्स्ट अँड सेकंड. बरं, मी पहिल्यांदा इथे ऑप्शन्स लिहून ठेवते म्हणजे ऑप्शन तुम्हाला सर्च करायला थोडेसे इझी जातील. सेकंड अँड थर्ड, फर्स्ट अँड थर्ड, सेकंड अँड थर्ड. तिसरा आहे फर्स्ट अँड थर्ड. आणि शेवटचं आहे 1 2 3 सगळे. फर्स्ट पण आहे, सेकंड पण आहे, थर्ड पण आहे. आपण जेव्हा क्वेश्चन वाचला त्याच्यावरून आपल्याला असं दिसलं 3 स्टेटमेंट दिले होते. कसं समजून घ्यायचा क्वेश्चन? मी रीड केलं. रीड केल्यानंतर मी माझ्या माइंडमध्ये गेले, त्यांना सांगितलं चला प्रोकॅरियोटिकचं डोअर ओपन करा. तिथे मला असं समजलं की मेसोसोम्स अशा पद्धतीने असतात, इनफोल्डिंग्स असतात मेम्ब्रेनचे. कुणामध्ये दिसतात? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. काम काय करतात ते? डीएनए रेप्लिकेशनचं काम करतील, सेल मेम्ब्रेन तयार करण्याचं काम करतील, रेस्पिरेशनचं काम करतील. हे समजलं म्हणजे ते आपल्याला ब्रेननी सांगितलं. ऑप्शननुसार जर पाहिलं तर पहिला ऑप्शन चुकीचा वाटला, कारण पहिल्या याच्यामध्ये स्टेटमेंट दिले, हे स्टेटमेंट दिले आणि यांच्यानुसार कोणते करेक्ट आहेत हे ऑप्शन ओळखायचे ना. हा क्वेश्चन थोडासा अशा टाईपचे क्वेश्चन येतात. ह्याला आपल्याला थोडंसं हॅबिच्युअल व्हायचं आहे. केव्हा? जेव्हा वारंवार असे क्वेश्चन आपण पाहू, त्यांना सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. एक इन्फॉर्मेशन दिली, त्याचे 3 स्टेटमेंट दिले आणि हे 3 स्टेटमेंट त्या इन्फॉर्मेशन बरोबर करेक्ट आहेत का नाहीत, कोणते करेक्ट आहेत त्याच्यासाठी हे दिलेत ऑप्शन. मग त्या स्टेटमेंटमध्ये पहिला रॉंग होता, हे 2 करेक्ट होते. मग सेकंड आणि थर्ड असे असणारे किती आहेत? इथे पण सेकंड आणि थर्ड आहे, इथे पण सेकंड आणि थर्ड आहे. फर्स्ट आणि सेकंड, फर्स्ट आला म्हणजे हा ऑप्शन झाला माझा रॉंग. फर्स्ट आणि थर्ड, थर्ड आहे पण फर्स्ट आला म्हणजे हा सुद्धा झाला रॉंग. ह्याच्यामध्ये तर फर्स्ट पण आहे, सेकंड पण आहे आणि थर्ड पण आहे, मग हा पण रॉंग झाला. मग राहिला कोणता? तर राहिला फक्त सेकंड आणि थर्ड. मग सेकंड आणि थर्ड हे स्टेटमेंट मात्र दिलेल्या इन्फॉर्मेशनला मॅच करतंय किंवा ते करेक्ट आहे. दॅट मीन्स द करेक्ट ऑप्शन इज बी. चला नेक्स्ट, ग्लायकोकॅलिक्स दॅट मीन्स द म्युसिलेज शीथ of a bacterial cell may occur in the form of loose sheath called dash or it may be thick and tough called. आता बघा, जेव्हा आपण ही सेल पाहिली होती बॅक्टेरियल सेल, ह्याच्यामध्ये आपण एक थीन असा शीत पाहिला होता ज्याला आपण नाव दिलं होतं स्लिम लेअर. आणि त्याच्यानंतर एक बाहेरचा आउटर मोस्ट हार्ड असं होतं, थिक असं होतं, त्याला नाव दिलं होतं कॅप्सूल. हे 2 लक्षात राहतील. थीन असं शीत होतं, तो होता स्लिम लेअर. आणि एक थोडंसं टफ असेल. कॅप्सूल असली तर माहितीच आहे ना आपल्याला, कॅप्सूल कशी असते, थोडीशी हार्ड अशी थिक अशी, म्हणजे तो झाला कॅप्सूल. म्हणजे ऑप्शन तिथे 2 फिट बसणारे आपल्याला माहिती. आपण परत एकदा क्रॉस चेक करूया. फर्स्ट ऑप्शन कॅप्सूल अँड स्लिम लेअर, कॅप्सूल थीन असणार आहे का? नाही, म्हणजे पहिला ऑप्शन इथेच गेला जागेवरती. दुसरा स्लिम लेअर अँड कॅप्सूल, येस. पुढचे एकदा चेक करून पाहूयात.
मेसोसोम अँड कॅप्सूल. मेसोसोम हा तयार करण्यासाठी हेल्प करतोय, पण तो मेसोसोम इटसेल्फ हा लेअर आहे का? नाही, तो फॉर्मेशनसाठी मदत करतोय. जर थिन लेअर तयार झाला तर स्लिम लेअर, जर थिक लेअर तयार झाला तर तो असणार आहे कॅप्सूल. आणि शेवटचा मेसोसोम परत आला म्हणजे तोही ऑप्शन आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज स्लिम लेअर अँड कॅप्सूल. दॅट मीन्स द करेक्ट आन्सर इज बी. पुढे करेक्ट सिक्वेन्स ऑफ लेयर्स हा पण क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला जातो. हे जे 3 लेअर असतात ना इथले, ह्याच्यामधला करेक्ट सिक्वेन्स कोणता? तो. बरं, करेक्ट सिक्वेन्स ऑफ लेयर्स ऑफ बॅक्टेरियल सेल एन्व्हलप फ्रॉम आउटवर्ड टू इनवर्ड. जायचंय कसं? बाहेरून आतमध्ये जायचंय, म्हणजे पहिल्यांदा सर्वात बाहेरचा, मग दुसरा आणि मग तिसरा, असे 3 लेअर ह्यांचा सिक्वेन्स सांगायचा आहे. फ्रॉम आउटवर्ड टू इनवर्ड. क्वेश्चन केअरफुली वाचायचा. सेम क्वेश्चन असतो, फक्त तिथे थोडासा चेंज असेल. फाइंड आउट द करेक्ट सिक्वेन्स विथ रिस्पेक्ट टू द सेल एन्व्हलप ऑफ बॅक्टेरियल सेल इनसाइड टू आउटसाइड. आतून बाहेर जात असताना बॅक्टेरियल सेलच्या सेल वॉलचा करेक्ट सिक्वेन्स सांगा. आता क्वेश्चन कसा आहे? प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे बॅक्टेरियल सेलच्या बाहेरून आतमध्ये येताना त्यांचे हे जे काही 3 लेयर आहेत त्यांचा करेक्ट सिक्वेन्स सांगा. ह्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. बरं, पहिला सिक्वेन्स सांगितलाय सेल वॉल, ग्लायकोकॅलिक्स, सेल मेम्ब्रेन. असा आहे का? सेल वॉल, ग्लायकोकॅलिक्स आणि सेल मेम्ब्रेन. बरं, सेल मेम्ब्रेन आतमध्ये असेल का सेल वॉल बाहेर असेल? प्लांट सेलला कन्सिडर करून सांगा. आउटर मोस्ट नॉन लिव्हिंग लेअर कोणता होता? सेल वॉल. म्हणजे आतमध्ये कोण? सेल मेम्ब्रेन. बरं, आता आपण इथे पाहूयात ते सेल एन्व्हलप फ्रॉम आउटवर्ड टू इनवर्ड. सो ह्याच्यामध्ये कसं असतं की हे 2 तर कळाले ना आपल्याला. आता आपण इथे थोडी गर्दी झाली, आपण ह्याला थोडीशा गर्दीला कमी करूयात. बरं, सपोज हा पहिला लेअर, हा दुसरा लेअर आणि हा तिसरा लेअर. एक तर कळालं आपल्याला. इनर मोस्ट कोणता असेल किंवा इनसाइड कोणता असेल? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन का सेल वॉल? आतमधला असणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यानंतर असणार आहे सेल वॉल. बरं, सेल वॉल सांगितला, ग्लायकोकॅलिक्स सांगितला, सेल मेम्ब्रेन सांगितला, फर्स्ट ऑप्शन. सेल मेम्ब्रेन सांगितला, ग्लायकोकॅलिक्स सांगितला, सेल वॉल सांगितला. सेल वॉल बाहेर. बरं, सर्वात बाहेर तर सेल वॉल यांच्यामध्ये नसते. देन ग्लायकोकॅलिक्स सांगितला, सेल वॉल सांगितला, म्हणजे सर्वात बाहेरचा ग्लायकोकॅलिक्स, मग सेल वॉल आणि मग सेल मेम्ब्रेन असं सांगितलंय. इथे वाटतंय कुठेतरी ग्लायकोकॅलिक्स आहे, सेल मेम्ब्रेन आहे आणि सेल वॉल परत बाहेर सांगितला. म्हणजे मला ए आणि सी बऱ्यापैकी असे मिळते जुळते वाटतात. आणि त्याच्यापैकी करेक्ट सिक्वेन्स असतो जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये जातो, सर्वात बाहेरचा असतो तो असतो ग्लायकोकॅलिक्स, मग असतो सेल मेम्ब्रेन आणि मग असतो सेल वॉल. हे समजतंय सर्वांना? सॉरी आपण थोडंसं काहीतरी वेगळं बोललो का? सर्वात बाहेरचा असणार आहे ग्लायकोकॅलिक्स, देन त्याच्यानंतर असणार आहे आपला सेल वॉल. मी का सेल मेम्ब्रेन बोलते? सेल वॉल. आणि मग असणार आहे सेल मेम्ब्रेन. कारण आपण काय सांगितलं? सेल मेम्ब्रेन हा थिक असतो, हा थिन, हा आतमध्ये असला पाहिजे, मग सेल वॉल. आणि ह्यांच्या केसमध्ये काय, म्हणजे साधं सोपं जर मला लक्षात ठेवायचं असेल तर प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये मी पहिल्यांदा प्लांट सेल सांगते. प्लांट सेलमध्ये बाहेर कोण होता? सेल वॉल होती. आतमध्ये कोण आहे? हा सेल मेम्ब्रेन आहे. बॅक्टेरियल सेलमध्ये फक्त अजून त्यांच्या बाहेर कोण आला? ग्लायकोकॅलिक्स आला. ऑप्शन हे असे थोडेसे काय करतात? आपल्याला कन्फ्यूज करतात. सेल मेम्ब्रेन आतमध्ये, मध्ये प्लांट सेल असेल, ॲनिमल सेल असेल. बाहेर जर प्लांट सेल असेल तर सेल वॉल आणि बॅक्टेरियल सेल तर त्याच्यामध्ये अजून एक लेअर आला म्हणून तो ग्लायकोकॅलिक्स. मग बाहेरून जर आतमध्ये जायचं असेल तर माझा सिक्वेन्स कसा असला पाहिजे? ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. अशा पद्धतीने असेल तर मला समजायला काय होईल? सोपं होईल. बरं, पुढे डॅश आर सेल्फ रेप्लिकेटिंग. खालीलपैकी कोणते असे पार्ट आहेत की ते स्वतःला रेप्लिकेट करतात? रेप्लिका त्यांच्यासारखे सेम कॉपीज तयार करणे. एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेगमेंट्स, क्रोमोझोमल आले, जेनेटिक मटेरियलशी रिलेटेड आहे, ऑफ डबल स्ट्रँडेड सर्क्युलर अँड नेकेड DNA. आता हे एक्स्ट्रा क्रोमोझोमल, सर्क्युलर DNA कुणामध्ये दिसतात? प्रोकॅरियोटिकमध्ये. युकॅरियोटिकमध्ये कसे दिसतात? हे डबल हेलिकल फॉर्ममध्ये दिसतात. सो यांच्यामध्ये मात्र सर्क्युलरचा फॉर्म येत नाही. ओके,
सो बॅक्टेरिया सेल इटसेल्फ दिले त्यांनी, बॅक्टेरियल सेलमध्ये खालीलपैकी कोण हे सेल्फ रेप्लिकेटिंग आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहेत आणि डबल स्ट्रँडेड आणि नेकेड DNA असतात. ऑप्शन आहेत प्लाझ्मिड, न्यूक्लिओइड, बॅक्टेरियोफाजेस अँड मेसोसोम्स. आता पहिला ऑप्शन इथेच जागेवरती संपवा, मेसोसोम्स. हे काय करतायत, DNA रेप्लिकेशनसाठी मदत करतायत, पण हे म्हणजेच सर्क्युलर DNA आहेत का, नाही. रेप्लिकेशनला हेल्प करतायत पण मेसोसोम म्हणजे DNA का, नाही. पहिला ऑप्शन गेला त्याच्यामध्ये. बॅक्टेरियोफाज नाही, बॅक्टेरियोफाज तर नाही. बॅक्टेरियोफाज माहिती आपल्याला अशा पद्धतीचं आपल्याला एक स्ट्रक्चर होतं पहा, असे खाली त्यांचे हे असतात, लेग रिजन असतात, त्याच्यामध्ये ते असे होस्ट सरफेसवरती जाऊन त्याला पेनिट्रेट करतात, आतमधलं जेनेटिक मटेरियल खाली सोडून देतात. बॅक्टेरियोफाज अशी एक डायग्राम होती, जर तुम्हाला आठवत असेल 10th ला गेली मला असं वाटतं की अशा फॉर्ममध्ये हे अशा टाईपचं, आणि इथे यांचं हे जेनेटिक मटेरियल असं अशा टाईपची बॅक्टेरियोफाजची गेली. हे जेनेटिक मटेरियल त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, पण हे इटसेल्फ DNA किंवा डबल स्टँडर्ड अशा फॉर्ममध्ये किंवा सर्क्युलर DNA असा पार्ट नाही आहे. राहिले प्लाझ्मिड आणि न्यूक्लिओइड. आता प्लाझ्मिडचे आपण टाईपही पाहिले होते, वेगवेगळे 3 टाईप पाहिले होते. सो द करेक्ट ऑप्शन इज प्लाझ्मिड. प्लाझ्मिड आणि न्यूक्लिओइडपैकी प्लाझ्मिड हा असा आहे जो स्वतःच सेल्फ रेप्लिकेटिंग आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहे, तो क्रोमोझोमच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेगमेंट, आणि तो मात्र डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA बॅक्टेरिया सेलमध्ये दिसतो. सो द करेक्ट ऑप्शन इज प्लाझ्मिड. आता पुढचा थोडासा वेगळा, जेव्हा हे असे स्टेटमेंट देतात, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, कोणतं करेक्ट आहे, अशा क्वेश्चनला हमखास वेळ देत चला. क्वेश्चन समजला तर पुढे जाणार. रीड द गिवन स्टेटमेंट अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. खालीलपैकी स्टेटमेंट वाचा आणि करेक्ट जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा. पहिलं स्टेटमेंट असं सांगतंय, इन प्रोकॅरियोट्स मायटोकॉन्ड्रिया आर ॲब्सेंट. इज इट ट्रू? येस. मायटोकॉन्ड्रिया प्रोकॅरियोटिकमध्ये प्रेझेंट असण्याचा काही संबंध नाही, नसतातच प्रेझेंट आहे. मायटोकॉन्ड्रिया डबल मेम्ब्रेन बाउंड आहेत, एवढे डेव्हलप आहेत, एनर्जी स्टोअर करतात, पॉवर हाऊस आहेत, ते युकॅरियोटिकमध्ये, प्रोकॅरियोटिकमध्ये नाही. दुसरं स्टेटमेंट आहे, इन प्रोकॅरियोट्स मेसोसोम्स आर प्रेझेंट विच हेल्प इन रेस्पिरेशन. येस, मेसोसोम गेले, म्हणजे आपल्याला मेसोसोमचे फंक्शन लक्षातच ठेवायचे आहेत. त्यांनी काय काय केलं, त्यांनी इनफोल्डिंग्स आहेत पहिल्यांदा सेल मेम्ब्रेनचे, सो सेल वॉल सेल मेम्ब्रेन फॉर्मेशनमध्ये हेल्प करतात, ते DNA रेप्लिकेशनला हेल्प करतात, ते रेस्पिरेशनला हेल्प करतात. मला मेसोसोमचे फंक्शन लक्षात असले पाहिजे तर जाऊन मला ह्याचं उत्तर कळेल. आता 2 स्टेटमेंट दिले. पहिलं सांगितलं आहे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट नसतात, ॲब्सेंट सांगितले. दॅट इज ट्रू. पहिलं काय सांगितलंय, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट नाही आहेत, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे, मला असं वाटतंय. दुसरं, इन प्रोकॅरियोट्स मेसोसोम्स आर प्रेझेंट. प्रोकॅरियोटिकमध्ये मेसोसोम्स आहे, येस, आणि हे मेसोसोम्स काय करतात, हे मेसोसोम्स रेस्पिरेशनलाही मदत करतात. करेक्ट आहे ना, दोन्ही पण स्टेटमेंट करेक्ट आहेत. हे स्टेटमेंट दिलेत. आता खाली ऑप्शनकडे जाऊयात आपण, ऑप्शन काय काय आहे ते. हीच तर गंमत आहे MCQ सोडवण्याची, लॉजिकल थिंकिंग. पहिलं ऑप्शन, बोथ स्टेटमेंट्स 1 and 2 आर करेक्ट. दोन्ही पण करेक्ट आहेत का, येस. बोथ द स्टेटमेंट्स 1 and 2 आर करेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट 1. पहिला ऑप्शन सांगतो की दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे, अर्ध इथपर्यंत आलो, हो करेक्ट आहे. पण त्यांनी असं सांगितलं की सेकंड स्टेटमेंट हे पहिल्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. काय संबंध, मेसोसोम्स रेस्पिरेशन करतात आणि त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रोकॅरियोटमध्ये प्रेझेंट आहेत, हे याचं एक्सप्लेनेशन नाही आहे. हा पार्ट वेगळा की मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहेत नाही आहेत, आणि मेसोसोम्स काय काम करतात, मेसोसोमचं आपलं आपलं काम आहे. सो 2 स्टेटमेंट करेक्ट आहेत, पण सेकंड स्टेटमेंट फर्स्टचं एक्सप्लेनेशन असू शकत नाही. सो हिअर आय विल कॅन्सल दॅट फर्स्ट ऑप्शन. गेला. असं नाही आहे ना, याचं एक्सप्लेनेशन ते कसं असू शकतं, काहीतरी कोरिलेशन हवं. सेकंड, बोथ स्टेटमेंट्स 1 and 2 आर करेक्ट. इथपर्यंत करेक्ट आहे, कारण दोन्हीही स्टेटमेंट करेक्ट आहेत, हे आपण ऑलरेडी तिथे मेन्शन केलं आहे. बट स्टेटमेंट 2 इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट 1. दॅट इज वॉट आय एम ट्राईंग टू से. हे सांगतो ना आपण की हे 2 करेक्ट आहेत,
पण दुसरं स्टेटमेंट हे पहिल्याच एक्सप्लेनेशन नाही आहे, असा ऑप्शन आहे. म्हणजे हा बरोबर असण्याचे चान्सेस आहेत. ह्याच्यामध्ये परत 2 तुकडे केले. पहिलं सांगितलंय फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट आर करेक्ट, इथपर्यंत करेक्ट आहे. अँड स्टेटमेंट 2 इट इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट 1. म्हणजे हे दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्याचं एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण आहे का? नाही आहे. म्हणजे मला हा ऑप्शन करेक्ट वाटतोय, पण मी तिसरा आणि चौथा सुद्धा पाहणार आहे, मी सोडणार नाही आहे शेवटपर्यंत. स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. हा इनकरेक्ट आहे, अगोदरच तर पाहिले. म्हणजे हे तर डेफिनेटली चुकीचं आहे. हा चुकीचं सांगतोय आपल्याला. काय सांगतोय की पहिला करेक्ट आहे पण दुसरा रॉंग आहे. ॲक्च्युली तो ऑप्शनच रॉंग आहे. आणि शेवटचं सांगितलं डी, बोथ स्टेटमेंट्स 1 अँड 2 इनकरेक्ट. हे आपण अगोदरच डिसाईड केले स्टेटमेंट रीड केल्यानंतर की हे दोन्ही पण करेक्ट आहे. आणि शेवटचं ऑप्शन काय सांगतोय माहिती आपल्याला, हे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. म्हणजे तो ऑप्शन परत काय झाला, चुकीचा. करेक्ट कोणता राहिला, बी. बी मध्ये काय सांगितलं त्यांनी, 2 ऑप्शन करेक्ट आहेत आणि दुसरं स्टेटमेंट हे पहिल्याचं एक्सप्लेनेशन नाहीये. समजतंय? क्वेश्चन इझी होता, फक्त ते स्टेटमेंटचे स्टेटमेंट आणि हा त्याचं एक्सप्लेनेशन, ते याचं एक्सप्लेनेशन, हे थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज करतात. टॉपिक तोच आहे. म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात आलं आपल्याला, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कोणते कोणते सेल ऑर्गेनेल प्रेझेंट असतात, त्याच्यानंतर मेसोसोमचं काम काय असतं, हे 2 पॉईंट जर आपले लर्न असतील तर हा MCQ आपल्याला सॉल्व्ह करता येईल. पुढे, द टाईप ऑफ रायबोझोम्स फाउंड इन प्रोकॅरियोट्स. खूप सोपा. असे क्वेश्चन आले तर 4 मार्क्स आपल्या पॉकेटमध्ये. असे क्वेश्चन आले तर हॅपी. हे तर इथे विचार करायला वेळ लागतो, म्हणजे आपलं तिथे टाइम कन्झम्पशन वाढतं. असे सिंगल लाईनमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेले. काही लोक स्ट्रेट फॉरवर्ड असतात, डायरेक्टली काही प्रॉब्लेम असेल तर लगेच समोरच्याला सांगतात, काही मात्र फिरून सांगतात. काहींना काय विचारायचं असतं ते इझी होऊन जातं, सिम्पल. तसे क्वेश्चन्स असतात आणि जे थोडेसे ट्रिकी क्वेश्चन्स असतात त्याला वेळ लागतो समजायला, त्याला वेळ जास्त जातो. म्हणजे तुम्हाला MCQ सॉल्व करत असताना टाइम मॅनेजमेंट समजलं पाहिजे. एका क्वेश्चनला माझा जास्त वेळ जात असेल तर दुसरे असे क्वेश्चन्स मला अटेम्प्ट करायला हवेत की ते साधे सरळ बोललेत. आणि ते येण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, आपला बॅकअप, हा सर्व फीडबॅक किंवा बॅकअप जो डाटा आहे तो सर्व आपल्या माइंडमध्ये फिक्स असला पाहिजे, तेव्हा जाऊन ते सिम्पल फॉर्मॅटमध्ये येतील. क्वेश्चन फार इझी आहे. द टाईप ऑफ रायबोझोम्स फाउंड इन प्रोकॅरियोट इज. मग याच्यासाठी मला पहिल्यांदा हे माहिती असलं पाहिजे की रायबोझोम्स किती टाईपचे असतात, कोणते कोणते टाईपचे असतात. एक असतो 70S टाईपचा आणि दुसरा असतो 80S टाईपचा. बघा आता रायबोझोम हे अजूनपर्यंत आपलं सेल ऑर्गेनल लेक्चरमध्ये झालेलं नाही आहे, पण जेव्हा प्रोकॅरियोटिक सेल आपण स्टडी केली होती तिथे मात्र आपण सांगितलं की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कोणत्या टाईपचा रायबोझोम प्रेझेंट असतो, तो असतो 70Sचा. तिथे आपण हेही सांगितलं की S स्टँड्स फॉर स्वेटबर्ग युनिट, याच्यावरती क्वेश्चन येतो. तिथे आपण असंही सांगितलं की कोणताही रायबोझोम हा त्याच्या 2 सब युनिट पासून बनलेला असतो. ह्यांचे सब युनिट कोणते असतात, लार्जर सब युनिट असतो तो असतो 50S, दुसरा असतो तो असतो 30S. इन केस ऑफ 80S, 60S अँड 40S. ह्या क्वेश्चनमध्ये 70S कुणामध्ये आहे, 80S कुणामध्ये आहे हे समजून घेतलं, S म्हणजे काय आहे हेही समजून घेतलं, 70चे सब युनिट काय आहेत हेही समजून घेतले आणि 80Sचे सब युनिट काय आहेत हेही समजून घेतलं. हा MCQ सॉल्व करताना 4 नवीन क्वेश्चनचे आन्सर आपल्या जवळ तयार झाले. जेवढे नंबर ऑफ टेस्ट तुम्ही काय म्हणतात आपण त्याला अपियर व्हाल किंवा तुम्ही त्यामध्ये कंडक्ट कंडक्ट नाही म्हणणार आपण त्याला तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवता किंवा तुम्ही ते सॉल्व करतात. चला सिम्पली, जेवढे नंबर ऑफ MCQच्या टेस्ट तुम्ही सॉल्व करताय तेवढा तुमच्या जवळचा डाटा वाढत जातो. मला एका साध्या सरळ क्वेश्चनवरून 4 नवीन तयार होणाऱ्या क्वेश्चनचे आन्सर तिथूनच सापडले. मग नेक्स्ट टाइम ह्यांच्यापैकी कोणताही विचारला की बाबा 50S हा सब युनिट 70S टाईपचा सब युनिट आहे का 80Sचा, मला लक्षात आलं की 50S 30S 70S आहे. आला इन 70S और 80S दॅट S स्टँड्स फॉर काय आहे, हा स्वेटबर्ग युनिट. काय आला, व्हेरी सिम्पल. सो ऑप्शन इज, कुठे गेला आपला ऑप्शन, 70S बी. आता ऑप्शन काय दिले त्यांनी पहा, 50S दिलाय, 70S दिलाय, 30S दिलाय, 50S दिलाय. म्हणजे इथे परत ते आपल्याला कन्फ्यूज करतात की 2च टाईप्स आहेत ना 70 आणि 80. त्यांनी 50S पण दिलाय आणि 30S पण दिलाय.
म्हणजे याचेच 2 सब युनिट दिलेत, 70 दिलं आहे, 80 दिलं आहे. मग हे लक्षात राहिलं की हे सब युनिट आहे, हे लक्षात आहे की हे प्रोकॅरियोटिकमध्ये, आणि मग हे कुणामध्ये, प्रोकॅरियोटिकमध्ये. जेव्हा रायबोझोम पाहू तेव्हा ह्यांच्याबद्दल सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपण जमा करणार. दरवेळेस नवीन लेक्चर पाहत असताना अशा पद्धतीने ते लेक्चर आपण पाहणार की न्यू थिंग्स, न्यू इंटरेस्टिंग थिंग, काहीतरी नवीन आपण आपल्या माइंडमध्ये नवीन छान छान थिंग्स स्टोअर करत चाललो आहोत, आणि हे आपल्याला 2 वर्ष टिकवून ठेवायचे. त्याच्यामुळे खूप प्रिसाइजली हे लेक्चर पाहत चला, टेक्स्टबुकमधलं कंटेंट रीड करत चला. NCERT असेल तर वेल अँड गुड, NCERT रीड करत चला. मी असं म्हणेल की NCERTची तुम्हाला सवय होऊ द्या, ओळख करून घ्या NCERT बरोबर, खूप गरजेची. लास्ट इयरची आपली जी बॅच आहे खूप सुंदर पद्धतीने ते NCERTला हॅबिच्युअल झाले. म्हणजे स्टडी करायचा कसा, त्या बुक्स बरोबर कशा पद्धतीने तुमचं इंटरॅक्शन असलं पाहिजे, ह्याला हळूहळू सुरुवात होण्यासाठी NCERT बुक आपल्याकडे असले पाहिजेत. नसेल काही हरकत नाही, लेक्चर आहेत आपले, टेक्स्टबुकमधला तो कंटेंट, ॲडिशनल नोट्समधला तो पार्ट, हा डेली एक छोटा छोटा टॉपिक घेऊन त्याचा स्टडी करायला सुरुवात करा. डेफिनेटली आपण अजून पुढे जाणार आहोत. बरं, पुढचं आहे इफ यू रिमूव्ह द फिम्ब्री. फिम्ब्री आठवले, छोटे 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 यांच्या भोवती होते हे असे असे टायनी 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 टायनी. इफ यू रिमूव्ह द फिम्ब्री फ्रॉम द बॅक्टेरियल सेल, विच ऑफ द फॉलोइंग वुड यू एक्सपेक्ट टू हॅपन. जर बॅक्टेरिया सेलच्या बाहेर असणारे असे हेअर लाईक प्रोजेक्शन काइंड ऑफ होते, किंवा असे थोडे कर्वी वेवी छोटे छोटे स्मॉल खूप साऱ्या नंबरमध्ये असणारे हे फिम्ब्री. फिम्ब्री लक्षात आलेत का, हे जे असे होते ना, हे फिम्ब्री होते. हे जर काढून टाकले त्या बॅक्टेरियल सेलचे, तर त्या सेल बरोबर काय घडेल. मग मला पहिल्यांदा हा विचार करायचा, ऑप्शन तर राहू दे बाजूला. हे करतात काय, एक लांब काय होती रे ही मोठी अशी, ही फ्लॅजेला होती. आणि त्याचबरोबर अजून लोकोमोटरी ऑर्गनमध्ये ह्यांना फिम्ब्री असतात, आणि अजून छोटंसं थिन हेअर लाईक स्ट्रक्चर ते म्हणजे सिलिया सुद्धा असतात. म्हणजे कुठे ना कुठे हे सुद्धा काय करतात, होल्ड करायचं असेल कुठेतरी, किंवा अगदी स्लाइट मुवमेंट असतील ह्याच्यासाठी ते हेल्प करणार. म्हणजे मला हे लक्षात आलं की हे लोकोमोटरी ऑर्गनच्याच फॉर्ममध्ये आहेत. पहा बरं, द बॅक्टेरिया कुड नो लॉंगर स्विम. बॅक्टेरियांना स्विम करायचं असेल तर त्याचा उपयोग, बरं पुढचा ऑप्शन पाहूयात. द बॅक्टेरिया वुड नॉट अडेअर टू द होस्ट टिश्यू. येस, एखादी होस्ट टिश्यू असेल, सपोज ही आपली एक होस्ट टिश्यू आहे कोणती पण, ही आली बॅक्टेरिया, हलत हलत आली आणि ती जेव्हा इथे येईल तर त्यांना त्या होस्ट सेलला जर पकडून ठेवायचं असेल तर पकडून ठेवण्यासाठी नुसतं फ्लॅजेला नाही लपेटणार. ते काय करतील, त्यांचे छोटे छोटे जे फिम्ब्री असेल ते बरोबर त्या होस्ट सेलला असे पकडून ठेवतात. आणि म्हणून आपल्या स्किनवरती कितीतरी बॅक्टेरिया प्रेझेंट असतात, खूप साऱ्या बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. तुम्हाला असं वाटत असेल की डेली आपण बाथिंग करतोय, बॉडीला क्लीन ठेवतोय, सर्व 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 ओके, बट स्टील वी मे फाउंड सम बॅक्टेरिया प्रेझेंट इन अवर स्किन. आपल्या स्किनवरती कितीतरी बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. काय करतात ते, असे होल्ड करून ठेवतात, आणि होल्ड करण्यासाठी कोण मदत करते, फिम्ब्री. बरं, हा ऑप्शन करेक्ट वाटतोय. ट्रान्सपोर्टेशन ऑफ मॉलिक्युल्स अक्रॉस द मेम्ब्रेन वुड स्टॉप. मॉलिक्युलचं ट्रान्सपोर्टेशन आहे अक्रॉस द मेम्ब्रेन. जर सपोज बाहेरून आतमध्ये यायचं असेल तर मेम्ब्रेन आहे, आतून बाहेर जायचं असेल तर मेम्ब्रेन आहे. म्हणजे मेम्ब्रेन काय असेल तो डिसिजन घेईल की ट्रान्सपोर्टेशन करायचे नाही करायचे. फिम्ब्रीचा रोल नाही आहे, म्हणजे तिसरा ऑप्शन तर नाहीच आहे करेक्ट. अँड द लास्ट ऑप्शन, द शेप ऑफ बॅक्टेरिया वुड गेट चेंज. अगेन त्याचा आणि त्या शेपचा फिम्ब्रीचा काय संबंध. मग जास्त अप्रोप्रिएट करेक्ट काय वाटलं, ऑप्शन बी, की बॅक्टेरिया कुठे गेल्या, बॅक्टेरिया वुड नॉट अडेअर टू द होस्ट ऑर्गॅनिझम. अडेअर म्हणजे त्याच्यावरती स्टिक होऊन राहणं, त्याला होल्ड करणं, जिथे कुठे राहायचं तिथे होल्ड करणं. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. प्लांट सेल डिफर्स फ्रॉम द ॲनिमल सेल इज हॅव्हिंग. आता डिफरन्स काय माहिती पाहिजेत मला, प्लांट सेल ॲनिमल सेल. 7th स्टँडर्ड पासून शिकतोय आपण डिफरन्स बिटवीन द प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. आणि हा सेम क्वेश्चन तुम्हाला आता 11thला पण येतो, जेव्हा थेरोटिकल पेपर असेल अगदी छोट्या मुलांसारखे 2 मार्क्सला डिफरन्स विचारला जातो. काय फरक आहे, सेल वॉलचा फरक आहे प्लांट सेल ॲनिमल सेलमध्ये. हो, प्लांट सेलमध्ये काय सांगितलं, सेल वॉल प्रेझेंट असते, ॲनिमल सेलमध्ये नसते. म्हणजे हा डिफरन्शिएटिव्ह पॉईंट होऊ शकतो. प्लास्टिडचा फरक आहे, येस प्लांट सेलमध्ये प्लास्टिड असतात, ॲनिमल सेलमध्ये प्लास्टिड नसतात. काय गंमत होईल रे की ॲनिमल सेलमध्ये प्लास्टिड आले तर आता आपली स्किन मस्त अशी ग्रीन दिसली असती. ल्युकोप्लास्ट असते प्रेझेंट खूप साऱ्या नंबरमध्ये तर अगदी व्हाईटिश फॉर्ममध्ये दिसले असते. क्रोमोप्लास्ट असते तर आपण कलरफुल दिसले असते, पॅचेस दिसले असते, छान मस्त रंगबिरंगी अशी लोक दिसली असती. पण प्लास्टिड हा आपल्यामध्ये येत नाही. आपल्यामध्ये मेलॅनिन असतो आणि त्याचं अमाऊंट हायर किंवा लोअर हा आपला स्किनचा कलर डिसाईड करत
असतो. जेनेटिकली पण असतात, तो टॉपिक वेगळा आहे. जेव्हा जेनेटिक्सचा टॉपिक येईल तेव्हा त्याच्याबद्दल बोलूया. तिसरं सांगितलं लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल. येस, व्हॅक्युअलच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत की प्लांट सेलमध्ये, लार्ज सेलमध्ये एकच सेंटरला मोठं व्हॅक्युअल असतं, किंवा आपण हाही डिफरन्स पाहिला प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. प्लांट सेल दे आर हॅव्हिंग स्मॉलर इन नंबर अँड लार्जर इन साईज. व्हॅक्युअल्स कसे असतात, नंबरमध्ये कमी असतात, म्हणजे 3-4च असतील, पण साईजमध्ये मोठी असतात. ॲनिमल सेलमध्ये खूप सारे व्हॅक्युअल्स असतात, पण त्यांची साईज मात्र छोटी असते. सो मला असं वाटते की हे जे काही व्हॅक्युअल्स आहेत त्यांच्या साईजनुसार किंवा त्या मुद्द्याला धरून यांच्यामध्ये डिफरन्शिएटिव्ह पॉईंट आपण असं कन्सिडर करूयात. लास्ट ऑप्शन आहे ऑल ऑफ दिस. येस, हे तिन्ही मुद्दे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये डिफरन्स दाखवत आहेत. सो द करेक्ट ऑप्शन इज डी. नेक्स्ट, विच वन इज द मिसमॅच्ड पेअर. खालीलपैकी अशी कोणती पेअर ही एकमेकांना मॅच करत नाही. मिसमॅच तुम्हाला माहिती असेल की आता कॉलेजला आल्यानंतर तुम्हाला डेज कळतील. मिसमॅच डे असतो, वरती काहीतरी टाय लावलेला असतो, खाली काहीतरी वेगळंच घातलेलं असतं. सो मिसमॅच अशा फॉर्ममध्ये कसे आहेत. पहिलं सांगितलंय लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल. लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल, मग आता ते आयसोलेटेड म्हणजे काय असतं, बाहेर काढणं. लार्जेस्ट, वन ऑफ द लार्जेस्ट सेल. मग मी पहिल्यांदा इथून सुरुवात करते की लार्जेस्ट सेल कोणती, एक सेल ऑस्ट्रिचचं. येस, हां, ऑप्शन तो आहे, एग ऑफ एन ऑस्ट्रिच. सो पहिलं ऑप्शन. दुसरं सांगितलं गॉल्गी ॲपरेटस डिस्कवर्ड बाय ॲल्टमॅन. ॲल्टमॅन गॉल्गी ॲपरेटस आहे, नाव कशावरून आलं होतं, कॅमिलो गॉल्गी, म्हणजे हे कुठेतरी चुकीचं आहे. तिसरं मायटोकॉन्ड्रिया, नेम वॉज गिवन बाय बेंजा. येस, सी बेंजा सायंटिस्ट होते. म्हणजे मला हे समजलं की मला सायंटिस्टची नावं किती महत्त्वाची आहे. हू डिस्कवर्ड दॅट सेल ऑर्गेनल. अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. शेवटचं लायसोसोम्स डिस्कवर्ड बाय जीजीए. येस, आत्ता रिसेंटली आपण लायसोसोमचं स्ट्रक्चर पाहिलं. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की लार्जेस्ट सेल कोणती आहे, तर ऑस्ट्रिच आहे. करेक्ट. मायटोकॉन्ड्रिया कोणी फाइंड आउट केल्या, सी बेंजा. करेक्ट. लायसोसोम कोणी डिस्कवर केले, सी डे जीव. करेक्ट. चुकीचं काय वाटतंय की चुकीचं हे वाटतंय आम्हाला, ह्याच्यामध्ये त्यांनी सांगताना काय सांगितलंय की जे गॉल्गी ॲपरेटस आहेत ते ॲल्टमॅन म्हणून एक सायंटिस्ट होते त्यांनी केलं. नाव गॉल्गी आहे, मग ते सायंटिस्ट कॅमिलो गॉल्गी होतं, त्यांच्या नावावरून तर ते नाव आलं. सो करेक्ट ऑप्शन काय आहे, बी. त्यांनी सांगितलंय खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय आहे बी. चला, पॉलीरायबोझोम्स आर ॲग्रिगेशन ऑफ. आता हा पॉलीरायबोझोमचा पार्ट जेव्हा बॅक्टेरिया सेलमधले रायबोझोम हा कंटेंट घेतला होता तिथे झालेला आहे. पॉली म्हणजे मेनी आणि रायबोझोम आहेत. हे काय असतात, दे आर ॲग्रिगेशन ऑफ, एकत्रित करून. काय आहे हे पॉलीरायबोझोम. पहिलं, रायबोझोम्स अँड RNA आहेत का, बरं विचार करू आपण त्याचा. हां, पेरॉक्सिसोम्स आहेत का, पेरॉक्सिसोम्स असतील, स्पिरोझोम्स असतील, किंवा आपण काय अजून म्हणतो त्याला ग्लायक्सिझोम्स असतील. हे सर्व काय आहेत, ह्या मायक्रो बॉडीज आहेत, त्या आणि रायबोझोम्स नाही. बट several ribosomes held together by a string of mRNA. हां, नावात काय सांगितलं की हे पॉलीरायबोझोम्स आहेत ना, मग असं समजूत आपण दिस इज फर्स्ट रायबोझोम, सेकंड रायबोझोम, थर्ड रायबोझोम अँड फोर्थ रायबोझोम. ट्रू. हे सर्व रायबोझोम्स एकाला एक जेव्हा जोडले जातील तेव्हा तर आपण त्यांना म्हणू ना पॉलीरायबोझोम्स. मग त्यांनी काय सांगितलंय, सेव्हरल रायबोझोम्स आर जॉईन टुगेदर विथ अ थ्रेड ऑफ mRNA. mRNA काय सांगतो, मेसेज कॅरी करतोय. मग असे जर खूप सारे रायबोझोम्स एकाला एक जोडून तयार होतील किंवा यांचं जे ॲग्रिगेशन असेल त्याला पॉलीरायबोझोम्स म्हणूयात का. येस, त्याला पॉलीरायबोझोम्स म्हणूयात. सो द करेक्ट ऑप्शन इज सी. सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द स्ट्रक्चर ऑफ प्लांट सेल. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. पहिला, सेल्युलोजिक सेल वॉल इज प्रेझेंट इनसाइड द सेल मेम्ब्रेन. सेल्युलोजिक सेल वॉल इज प्रेझेंट इनसाइड द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये सेल वॉल. आत्ताच आपण हे 3 लेअर पाहिले होते. करेक्ट. बरं, मला तेही आठवत नाही, मी आपली प्लांट सेल आठवते, आपली ओळखीची, अगदी आपली फ्रेंड. मला त्याच्यावरून कळालं की हा बाहेरचा बिचारा हा सेल वॉल आहे आणि आतमध्ये कोण आहे, तर ती सेल मेम्ब्रेन आहे. मी परत एकदा तो ऑप्शन रीड करते. सेल्युलोजिक सेल वॉल म्हणजे सेलपासून तयार झालेली. सेल वॉल इज प्रेझेंट इनसाइड.
सेल वॉल इज प्रेझेंट इनसाइड द सेल मेम्ब्रेन, असं आहे का? बाहेर कोण आहे? सेल मेम्ब्रेन, सेल वॉल. आतमध्ये कोण आहे? सेल मेम्ब्रेन. सॉरी ना, आता हे चुकीचं वाटते आपल्याला. सेंट्रिओल्स आर युजली ॲबसेंट. नाही 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 नाही, सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात. सेंट्रिओल्सचा रोल आहे, जो आपण ह्या लेक्चरच्या सर्वात शेवटचा जर कोणता ऑर्गनल असेल तर ते सेंट्रिओल्सला पाहणार. सेंट्रिओल्स असतात. किंवा आपल्याला तुम्हाला 10th मध्ये सेल डिव्हिजनचा एक चॅप्टर होता, तिथे सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात पहा. सेल डिव्हिजनच्या वेळेस सेंट्रिओल गेलेत, आहे त्यांचा रोल. ओके, हे प्रेझेंट असतात हा, म्हणजे हे करेक्ट आहे. लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल इज प्रेझेंट. आपण मगाशी पण सांगितलं, प्लांट सेलमध्ये सेंटरला लार्ज व्हॅक्युअल प्रेझेंट असतं. येस, इट इज ट्रू. Golgi apparatus is formed of a number of unconnected unit called as the डिक्टिओसोम्स. हे डिक्टिओसोम्स प्लांटमध्ये सापडणारे लायसोसोम्स आहे, त्याचं नाव आहे. मी ही टर्म दिली होती तुम्हाला डिक्टिओसोम्स. सो तुम्ही नोट्स खूप केअरफुली पाहणार आहात आणि प्लस व्हिडिओ लेक्चरसुद्धा केअरफुली पाहणार आहात. तुम्हाला इच अँड एव्हरी क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट होतील. आपण फक्त आणि फक्त तुमच्या टेक्स्टबुकवरती डिपेंडंट नाही आहोत. आपण ॲडिशनल सोर्स थ्रू अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो आहे. तुम्हाला असं काही तयार करायचं आहे की जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्ही जाल ना, जी मुलं त्या एक्झामला घाबरतात ना, ती एक्झाम तुम्हाला पाहून घाबरली पाहिजे. एवढं आपल्याला प्रिपेअर व्हायचं आहे. आणि ह्या प्रिपेअर होण्यासाठी हे मागचं एवढे एफर्ट्स लागणार आहेत. आणि हे शॉर्ट ड्युरेशनसाठी नसतात. जेव्हा लॉंग ड्युरेशनसाठी तुम्ही एफर्ट घेता आणि तेव्हा जे सक्सेस मिळतं ना, ते सक्सेस खरंच खूप आनंद देतं. पण त्याच्यासाठीची ही मेहनत आहे. खाली दिलेल्या ऑप्शनपैकी सेंट्रिओल्स हे काय सांगितलेत, कुठे गेले? सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द स्ट्रक्चर ऑफ प्लांट सेल. अच्छा, प्लांट सेलमध्ये सांगितले, प्लांट सेलमध्ये सेंट्रिओल नसतात. ऑप्शन आहे सेंट्रिओल्स आर युजली ॲबसेंट. कुणामध्ये? प्लांट सेलमध्ये. करेक्ट आहे, करेक्ट. लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल असतात प्लांट सेलमध्ये. येस, आपल्याला माहिती आहे प्लांट सेलमध्ये लार्जर व्हॅक्युअल प्रेझेंट असतात आणि कमी नंबर असतात. काही सेलमध्ये फक्त एकच लार्जर व्हॅक्युअल असते, काहीमध्ये 3 ते 4 परमनंट सापडतात. बरं, हा पण करेक्ट आहे. गॉल्गी ॲपरेटस हा काय करतो? इट इज फॉर्म्ड अ नंबर ऑफ अनकनेक्टेड युनिट्स कॉल्ड ॲज द डिक्टिसोम्स. येस, आपण सांगितलं की प्लांट सेलमध्ये आपल्याला हे जे काही लायसोसोम्स दिसतं त्याचं नाव येते डिक्टिओसोम्स, म्हणजे हे पण करेक्ट आहे. मग चुकीचं काय वाटतंय? चुकीचं हे आहे की त्यांनी सांगितलं सेल वॉल आतमध्ये असते आणि सेल मेम्ब्रेन बाहेर असतं प्लांट सेलबद्दल. म्हणजे करेक्ट रॉंग ऑप्शन कोणत्या खालीलपैकी? ए. Which organelle is not a part of endomembrane system? Very 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 important. जेव्हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम घेतलं मी तेव्हाही एंडोमेम्ब्रेन सिस्टीमबद्दल बोलले. मी गॉल्गी ॲपरेटस घेतलं तेव्हाही एंडोमेम्ब्रेन सिस्टीमबद्दल बोलले. लायसोसोम्स घेतलं आपण तेव्हाही एंडोमेम्ब्रेन सिस्टीमबद्दल बोललो. आणि एक सेपरेट लेक्चर आपण याच्यावरती बनवलं आहे, ते आहे GERL सिस्टीम, म्हणजे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. ही एवढी महत्त्वाची. एखादा MCQ तो असतोच असतो. काय आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो. गॉल्गी कॉम्प्लेक्स, येस. आणि लायसोसोम्स, येस. मग कोण नाही आहे? तर मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे कोणतं ऑप्शन? डी. आता बघा, मी ह्या एंडोमेम्ब्रेन सिस्टीमला नाव काय दिलं आहे? GERL सिस्टीम. आणि ह्याच्यासाठी आपण लक्षात कसं ठेवलं आहे? G स्टँड्स फॉर गॉल्जी बॉडीज, ER stands for endoplasmic reticulum and L stands for lysosomes. मग एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये खालीलपैकी कोण प्रेझेंट नसतात? पहिल्या ऑप्शनमध्ये G दिलाय म्हणजे गॉल्जी बॉडी, दुसऱ्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिले, तिसऱ्यामध्ये लायसोसोम्स दिले आणि चौथा मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, सो द ऑप्शन इज डी, मायटोकॉन्ड्रिया. Which of the following organelle is not included in endomembrane system? परत एंडोमेम्ब्रेन सिस्टीमवरती क्वेश्चन आला, पण बदलू. मी 2 क्वेश्चन ह्या 25 MCQ मध्ये विचारलेत, पण थोडेसे वेगवेगळे. पहिला याच्यावरून कळाला की मायटोकॉन्ड्रिया नव्हता. आता ऑप्शन चेंज आहेत बघा. गोल्जी कॉम्प्लेक्स असतो. पेरॉक्सिसोम्स हे मात्र नसतात. लायसोसोम्स असतात. लायसोसोम्स आले आणि गोल्जी कॉम्प्लेक्स पण आले. आणि चौथा आहे व्हॅक्युअल्स. आता तुम्ही म्हणाल की ह्या GERL सिस्टीममध्ये व्हॅक्युअल्स नसतात, पण जर तुम्ही केअरफुली ह्यांना स्टडी केला असेल तर गोल्जी कॉम्प्लेक्सच्या बाजूला 3 युनिट पाहिले होते. सिस्टर्नी होते, वेसिकल्स होते, व्हॅक्युअल्स होते. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला पण पाहिले किंवा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गेले व्हॅक्युअल्स प्रेझेंट होते. हे दोघे काय करतात की व्हॅक्युअल्स तयार करतात. म्हणजे व्हॅक्युअल्स इटसेल्फ काय झाला? एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये आला. पेरॉक्सिसोम मात्र येत नाही. एंडोमेम्ब्रेन सिस्टीमच्या आतमध्ये कोण कोण आले? गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, लायसोसोम्स आणि व्हॅक्युअल्स.
व्हॅक्युल्स यांच्यापासूनच तयार होतात म्हणून व्हॅक्युल्स सेपरेट असे नाही ठेवले. GERL सिस्टीम इज इक्वल टू एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. ओके, सो ऑप्शन काय आला त्याचा? पेरॉक्सिसोम्स. चला पुढे. सेल रेकॉग्निशन अँड अडेजन आर facilitated by components of plasma membrane. These components are generally, मी पहिल्यांदा काय करते, स्टेटमेंट जो आहे त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करते. सेल रेकॉग्निशन, सेलला ओळखायचे, ओके, अँड अडेजन, अडेजन त्याला स्टिक होईल असं, आर फॅसिलिटेड बाय, हे कुणामुळे घडतंय की सेलला ओळखता आलं पाहिजे, एखाद्या दुसऱ्या होस्ट सेलला होल्ड करता आलं पाहिजे, स्टिक करता आलं पाहिजे, हे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या कॉम्पोनंट्समुळे होतं. ट्रू. मग जर हे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या कॉम्पोनंटमुळे होत असेल तर असे कोणते प्लाझ्मा मेम्ब्रेनचे कॉम्पोनंट आहेत की जे मदत करतायत कशाला? त्या सेलच्या रेकॉग्निशनसाठी किंवा ॲडेजनसाठी. मग आता आपल्याला फक्त आणि फक्त याच्यातून हे समजलं पाहिजे की प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कशाने बनलेला असतो. ऑप्शन सांगितला पहिला, प्रोटीन मॉलिक्युल्स अलोन, फक्त प्रोटीन मॉलिक्युल नाही, लिपिड अलोन नाही, बोथ लिपिड आणि प्रोटीन, फक्त लिपिड आणि प्रोटीन नाही म्हणू शकत आपण. आणि चौथा आहे ग्लायकोलिपिड आणि ग्लायकोप्रोटीन. दॅट इज द करेक्ट ऑप्शन. जनरली प्लाझ्मा मेम्ब्रेन इट कंप्राइजेस विथ द ग्लायकोप्रोटीन अँड द ग्लायकोलिपिड, नॉट ओनली प्रोटीन, नॉट लिपिड अलोन, नॉट लिपिड अँड प्रोटीन, they are generally composed of glycolipid आणि glycoprotein. So the correct option is D. ज्यांचे जे ऑप्शन करेक्ट आले नाही आहेत ना त्यांनी ते MCQ एका नोटबुकमध्ये लिहून काढायला सुरुवात करा. माझे हे चुकले मग मी त्यांच्याकडे लक्ष ठेवणार आहे, हे लिहायला सुरुवात करा. चुकू द्या MCQ, चुकल्याशिवाय आपल्याला समजणारच नाही. जेव्हा चुकतात, रॉंग येतात आणि जेव्हा त्याला करेक्ट करतो आणि त्याचे मार्क्स मिळतात आपल्याला, तो जो काही हॅपीनेस असतो तो फार डिफरंट असतो. डायरेक्ट तुम्ही एक अंदाजे काहीतरी लिहिलं म्हणजे मे बी तुम्हाला रिकवर करता नाही आलं, तुम्ही काहीतरी रीड केलंय बट यू आर नॉट एबल टू रिकवर इट, आणि अंदाजे तरी करेक्ट ऑप्शन लिहिला आणि तो करेक्ट आला तर त्याचं एवढं काही फारसं चांगलं नाही वाटत आपल्याला. ठीक आहे, हा चला चांगलं लागलं. पण जेव्हा तुम्ही खरंच मनापासून स्टडी करता आणि स्टडी करून सिन्सिअरली ऑनेस्टली क्वेश्चन अटेम्प्ट करता आणि मग जो स्कोर येतो ना तो मात्र आपला स्वतःचा असतो. हे पण आहेत पण याचा हॅपीनेस काहीतरी वेगळा. कंटिन्युटी ऑफ सायटोप्लाझम फ्रॉम सेल टू सेल, एका सेलपासून दुसऱ्या सेलचं जे काही सायटोप्लाझमिक कम्युनिकेशन असेल त्याला काय म्हणतात, ह्याला तर अजिबात विचार करायची वेळ नाही आहे. आपण तेव्हाच जेव्हा आपण सायटोप्लाझम पाहत होतो टॉपिक, त्याच्यामध्ये आपल्याला एक टर्म होती बघा, टर्मिनॉलॉजी किती महत्त्वाची आहे. ती टर्म अशी होती, प्लाझ्मो डेस्माटा. मग तुमची जी टर्मिनॉलॉजीचं जिथे कुठे पार्ट असेल तिथे टर्म लिहून ठेवली, प्लाझ्मोडेस्माटा. सायटोप्लाझमिक ब्रिजेस प्रेझेंट इन प्लांट सेल. सेल टू सेल जर आपल्याला सपोज ही पहिली सेल आहे, ही दुसरी सेल असेल त्यांच्या कॉन्टॅक्टमधली, एका सेलपासून दुसऱ्या सेलपर्यंत सायटोप्लाझमिक कम्युनिकेशन करायचं असेल तर त्यांनी एक फ्लायओव्हर, त्यांचा तो ब्रिज आहे, त्याचं नाव असतं प्लाझ्मोडेस्माटा. लक्षात ठेवा, परफेक्ट. चला आपण ऑप्शनकडे पण जाऊयात. कुठे गेले ऑप्शन्स? बरं, पहिला सांगितलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, नो. टाईट जंक्शन, गॅप जंक्शन. आता हे सुद्धा टाईट जंक्शन आणि गॅप जंक्शन आहेत बट दे आर रिलेटेड टू द ॲनिमल्स. आपल्या बॉडीमधल्या ज्या सेल्स असतात त्या सेल टू सेल कम्युनिकेशन करताना काही टाईट जंक्शन असतात आणि काहींमध्ये मात्र गॅप जंक्शन असतात. जर सपोज तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल तर आपल्या हेड रिजनमध्ये स्कल असतात, स्कलवरती ते असे असे झिगझॅग पॅटर्न असतात, त्याला म्हणतात सुचर. मग ते जसे टाईट फॉर्ममध्ये असतात ना तसे टाईट जंक्शन असतात आणि काहींमध्ये थोडंसं गॅप असेल ते झाले गॅप जंक्शन. पण जंक्शन आहे. जंक्शन काय असतं, जसं रेल्वे जंक्शन असेल किंवा अदर काय असेल एअरपोर्टचं तो जंक्शन असेल, म्हणजे तिथे हे सगळे येतात, तिथून इकडे तिकडे जातात म्हणजे कम्युनिकेशन होतं थोडक्यात. मग जेव्हा गॅप जंक्शन येतो, टाईट जंक्शन येतो, इट इज रिलेटेड टू द ॲनिमल्स. जेव्हा प्लांट येतो, P फॉर प्लांट्स, P फॉर प्लाझ्मोडेस्माटा, सायटोप्लाझमिक ब्रिजेस. मी पक्का लक्षात ठेवलंय. सो त्याचा आन्सर झाला ऑप्शन डी. चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या संदर्भात चुकीचं स्टेटमेंट
फाइंड आउट करा. आता दरवेळेस आपल्याला सवय लागली खालीलपैकी करेक्ट ऑप्शन कोणता हा पहा, म्हणून आपण काय करतो पटकन खाली ऑप्शनकडे जातो, मार्क करतो, त्याला टिक करतो आणि पुढे जातो. आपल्याला त्या MCQच्या फर्स्ट लेटरपासून त्या MCQच्या शेवटच्या ऑप्शनच्या एंडपर्यंत जाऊन आपल्याला रीड करायचं पहिल्यांदा. मला वरती स्टेटमेंट काय सांगितलं क्वेश्चन की खालीलपैकी चुकीचा ऑप्शन निवडा. जनरली स्मॉलर मॉलिक्युल्स पास इझिली अँड रेडिली दॅन लार्ज मॉलिक्युल्स. सेल मेम्ब्रेन असेल स्मॉल मॉलिक्युल अगदी इझिली पास करतो, लार्ज नाही करत. हो करेक्ट आहे, हो ना. स्मॉल मॉलिक्युल असेल तर त्याला इझिली जाईल. एखादी छोटीशी फट आहे त्याच्यातून एअर पार्टिकल अगदी इझिली जातील. छोटीशी अँट असेल तर ती जाईल, आपण नाही जाऊ शकणार. येस. वॉटर सोल्युबल सबस्टन्स पास थ्रू इट लेस रेडिली दॅन द लिपिड सोल्युबल सबस्टन्स. बघा, वॉटर सोल्युबल सबस्टन्स पास थ्रू इट लेस रेडिली दॅन द लिपिड सोल्युबल सबस्टन्स. आता लिपिड जे आहेत ते सोल्युबल फॉर्ममध्ये आहेत, सो डेफिनेटली हे सुद्धा पॉसिबल आहे. हे फास्टर रेटवरती जातात ॲज कम्पेअर टू द वॉटर सोल्युबल सबस्टन्स. आणि थर्ड, मेम्ब्रेन्स आर सिलेक्टिव्हली परमिएबल. हो, मेम्ब्रेन कसं असतो सिलेक्टिव्हली परमिएबल. आणि सेल वॉल कशी असते फ्रीली परमिएबल. ही कुणालाही अलाव करते. सेल मेम्ब्रेन मात्र कसं आहे, हा सिलेक्टिव्हली परमिएबल असतो. म्हणजे मला वरचे तिन्ही ऑप्शन करेक्ट सापडले. चौथा ऑप्शन आहे नन ऑफ दिस. ऑप्शनमध्ये सांगितलं की वरीलपैकी एकही नाही. बरोबर आहे ना. त्यांनी काय विचारलं, इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखा. पहिले 3 स्टेटमेंट हे सेल मेम्ब्रेनच्या बाबतीत करेक्ट सापडले. शेवटचं स्टेटमेंट काय सांगितलं ऑप्शन की वरीलपैकी एकही चुकीचा नाही आहे. तोच ऑप्शन करेक्ट आहे. काय की नन ऑफ दिस, ऑप्शन डी. त्याच्यानंतर डायग्राम दिली होती तुम्हाला. आयडेंटिफाय द पार्ट्स लेबल ABCD गिवन अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट सेल. मग ते पाहून तुम्हाला ओळखता आले असेल की पहिला काय होता, पहिला प्लाझ्मा मेम्ब्रेन दाखवला होता, दुसरा जो होता तो प्लास्टिड म्हणजे क्लोरोप्लास्ट, तिसरा ओळखता आला तुम्हाला ते असे छोटे छोटे होते ते होते मायटोकॉन्ड्रिया, आणि चौथा गोल्जी कॉम्प्लेक्स. हे तर जेव्हा केव्हा आपण सेल पाहतो, सेलच्या आतमध्ये सेल ऑर्गेनेल कसे दिसतात त्याच्यावरून ओळखायचे होते. सिम्पल होते, ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज डेव्हलप्ड इन द सेल विच सिंथसाइज. मी पहिल्यांदा इथे आले, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मी आठवले याचे 2 टाईप. पहिला टाईप होता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरा टाईप होता स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बोलतोय कोणाबद्दल, स्मूथ बद्दल. बरं, काय सांगितलंय त्यांनी, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज वेल डेव्हलप्ड इन द सेल विच सिंथसाइज. अशा कोणत्या सेल ज्यांच्यामध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ते काय सिंथसाइज करतात, काय फॉर्म करतात. मग मला याच्यासाठी ह्यांचे फंक्शन माहिती असले पाहिजे. फंक्शन माहीत असण्यासाठी मला पहिल्यांदा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर माहीत असलं पाहिजे. अगदी डिटेल नाही बोलूयात, अगदी जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी. जर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती सपोज हा आपला न्यूक्लियसच्या इथे नंतर त्याची ही जी काही मेम्ब्रेन आहे इथून हे अशा फॉर्ममध्ये हे असे तयार झाले होते पहा. ठीक आहे. यांच्या बॉडीवरती कोण दिसले आपल्याला इथे, यांच्या बॉडीवरती इथे दिसले होते प्रेझेन्स ऑफ दिस डॉटेड स्ट्रक्चर विच इज नथिंग बट दी रायबोझोम्स. हे जे रायबोझोम्स इथे प्रेझेंट आहेत हे म्हणजे टाईप कोणता, मग रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, रायबोझोम्स आहेत, म्हणजे काय तयार करणार, प्रोटीन. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काही असे असतात, सपोज हा पार्ट इथलं कन्सिडर करूयात, रायबोझोम नाही, स्मूथ आहे. स्मूथ असतील तर काय तयार करतील, लिपिड. आणि लिपिडपासून पुढे जाऊन काय तयार होतात, स्टिरॉइड्स तयार होतात, हार्मोन्स तयार होतात. म्हणजे मला फंक्शन लक्षात राहिलं. ऑप्शन काय काय, स्टिरॉइड पहिला ऑप्शन आला. दुसरा प्रोटीन, प्रोटीन असेल तर तो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ऑप्शन रॉंग. कार्बोहायड्रेट्स नाही, शुगर तर काय फॉर्म होत नाहीत. त्याच्यानंतर ऑल ऑफ दिस, प्रोटीन तर रॉंग आन्सर आला. सो करेक्ट ऑप्शन इज स्टिरॉइड. स्टिरॉइड्स आर नथिंग बट दी हार्मोन्स. कोण तयार करता, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो करेक्ट ऑप्शन इज ए. विच ऑर्गेनल हेल्प्स इन द सिंथेसिस ऑफ लिपिड. लिपिड कोण सिंथेसाइज करतं, सेम त्याच्यासारखाच क्वेश्चन होता. कोलेस्ट्रॉल, स्टिरॉइड्स अँड द व्हिज्युअल पिगमेंट्स इन इपिथेलियल सेल्स ऑफ रेटिना. आता तुम्हाला आठवेल की स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये आपण एक असंही फंक्शन पाहिलं होतं की रेटिनाचे जे सेल असतात ना, दे आर हॅव्हिंग द मास ऑफ
स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे लिहून दिले तुम्हाला नोट्समध्ये. नोट्समध्ये जो कंटेंट लिहून दिला आहे त्याच्यावरतीच MCQ आले. जर तुम्हाला हे MCQ सॉल्व करताना अडचणी येत असतील म्हणजे मध्ये कुठे कमी पडलो आपण, नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर ह्याला को रिलेट करायला थोडंसं कमी पडले, त्याच्यावरती फोकस वाढवा. बरं, गोल्जी बॉडीज तयार करणार आहेत का? नाही. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नाही. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अगोदरच सांगितलं. लिपिड तयार करायचे, त्याच्यानंतर स्टिरॉइड तयार करायचे, त्याच्यानंतर हार्मोन्स असेल त्याला तयार करायचे, किंवा स्पेसिफिकली रेटिनाच्या ज्या सेल्स असतात त्यांच्या ते इपिथेलियल जो लेअर आहे तिथल्या ज्या सेल्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला पुन्हापासून तयार होताना दिसतात स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मायटोकॉन्ड्रियाचा आणि यांच्या फॉर्मेशनचा काही एक कोरिलेशन नाही. सो द करेक्ट ऑप्शन इज सी, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. And the last 25th question is mechanical support. Mechanical support, enzyme circulation or protein synthesis and detoxification of drugs are function of. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आपल्याला की जेवढे काही टॉपिक पाहिले त्यांच्या फंक्शनवरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारले आहेत. दुसरा टप्पा तो म्हणजे त्यांच्या स्ट्रक्चरवरती, आणि तिसरा टप्पा म्हणजेच जे सायंटिस्ट आहे, डिस्कवरी आहे, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले गेले पाहिजेत. म्हणजे मेजर फोकस तर आपल्याला फंक्शनवरती हवाच. त्यांचं म्हणणं असं आहे की मेकॅनिकल सपोर्ट कोण देतो, म्हणजे आपण असं म्हणूयात की जेव्हा एखादी सेल असते त्या सेलमध्ये स्केलेटन कोण फॉर्म करतो, नेटवर्क ऑफ सेल कोण फॉर्म करतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. दुसरं, एन्झाईमचं सर्क्युलेशन कोण करेल, एन्झाईम कसे तयार होतात, प्रोटीनपासून. प्रोटीन कोण सिंथेसाइज करतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे परत कुणी मदत केली, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने. डिटॉक्सिफिकेशन कोण करतं, परत आपण तिथे पाहिलं होतं त्याच्या एक्झाम्पलमध्ये काय करतात, हे डिटॉक्सिफिकेशनला हेल्प करतात. म्हणजे परत कोण आला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बरं, ऑप्शनमध्ये काय, टिओसोम्स नाही. क्लोरोप्लास्ट आणि ह्या सर्वांचं काहीच कनेक्शन नाही आहे. रायबोझोम्स फक्त प्रोटीन सिंथेसाइज करू शकतात. पुढे त्यांना काय करायचं आहे, त्यांना त्या प्रोटीनपासून एन्झाईममध्ये कन्वर्ट करायचं आहे. कोण करणार आहेत ते, गोल्जी बॉडीज. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर आले ते आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. येस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज द करेक्ट ऑप्शन. सो द फायनल क्वेश्चन, त्याचा आन्सर आपल्याला सापडला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो इन दिस वे, इन दिस लेक्चर वी हॅव फिनिश्ड द सोल्युशन ऑफ ऑल 25 MCQs विच हॅव वी सीन इन अवर फर्स्ट एक्झाम. मग मला असं वाटतं की हे 25 MCQ ह्याला जर समजून घ्यायचं असेल तर मी काय करायला हवं, पहिल्यांदा तो MCQ पूर्ण रीड करा. वेळ असतो आपल्याकडे. चारही ऑप्शन एकदा रीड करा. मला पहिल्या अटेम्प्टमध्ये क्वेश्चन नाही कळाला, परत एकदा रीड करा. नाही समजला, परत एकदा रीड करा. तो क्वेश्चन वैतागून तुम्हाला स्वतःहून आन्सर सांगतो, फक्त तुम्हाला त्याची लँग्वेज कळाली पाहिजे. आणि हे असं होतं. बरं, समजल्यानंतर आपल्याकडे बॅकअप पाहिजे ना. तुम्ही काहीतरी रीड केलं असेल तर तो बॅकअप मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला बॅकअप मिळणार नाही. मग मला बॅकअपसाठी सुद्धा प्रयत्न करायचे आहेत. मला तो क्वेश्चन रेडी करायचा आहे, मला तो समजून घ्यायचा आहे, आणि कोणते ऑप्शन त्याच्याशी करेक्ट मॅच होत आहेत मला याच्यावरती विचार करून तो ऑप्शन अटेम्प्ट करायचा आहे. आणि परत एकदा, जर सपोज 25 पैकी तुम्हाला 16-17 असतील, आता मी एका ठिकाणी कुठेतरी नोट डाऊन करून ठेवलं की फर्स्ट बायोची जी टेस्ट होती त्याच्यामध्ये मला 16 आले. नेक्स्ट एक्झाममध्ये मला डेफिनेटली मोर दॅन 60 अचीव करायचेच आहेत. मग तो 17 जरी आला, तो 20 जरी आला, तरी ती तुमची अचीवमेंट असणार आहे. स्लोली आणि स्टेडीली जायचं आहे. ते तुम्हीच असणार आहात जेव्हा खूप साऱ्या अशा टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर तुम्ही आउट ऑफ स्कोअर मिळवाल. असे आपले 12th स्टुडंट आहेत की जे आउट ऑफ स्कोअर आत्ता ह्या ज्या काही डेली MCQ टेस्ट होतात त्याच्यामध्ये अचीव करतात. हे लगेच फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं का, नाही. अशा कितीतरी सेव्हरल टेस्ट थ्रू गेलेत ते, आणि मग ते त्याच्यामध्ये मोल्ड झाले. सो आपल्याला मोल्ड होण्यासाठी वेळ द्या. जेवढा वेळ लागेल घडायला ना तेवढे परफेक्ट घडाल तुम्ही. तुम्हाला जर वाटलं लगेच इन्स्टंट पाहिजे, इन्स्टंट सगळ्या गोष्टी होणार आहेत, होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, खूप सारे एफर्ट्स घ्यायचे आहेत. एफर्ट्स म्हणजे डेली छोटासा डोस घ्यायचा आहे. एक लेक्चर आजच्यासाठी आज अगदी 100% करायचं आहे. लेक्चर पहा, टेक्स्टबुकमधला टॉपिक रीड करा, NCERT असेल NCERT रीड करा, नोट्स लिहून काढा, आणि त्याच्यावरती तुम्हाला जे क्वेश्चन सापडतील ते सॉल्व करा. म्हणजे तुमचा एक टॉपिक क्लिअर. असं एक एक गड चढा, म्हणजे डेफिनेटली आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व करता येईल. आणि तरीही जर तुम्हाला सपोज याच्यामधला एखादा MCQ असा वाटत असेल की नाही समजला, विचारा, आपण त्याच्यावरती बोलूया. थँक्यू.